अशा वेळी जी सुकर वेळ होती, ज्या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीच्या अशा सगळ्या प्रक्रियेत सामील करून घेणं गरजेचं होतं, त्यावेळी घेतलं गेलं नाही, हेच खरं दुःख आहे. हेच दुःख आहे, खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 महिना याच आघाडी सरकारने पळवलं आम्हाला, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो, आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो. परंतु आम्ही मोठं मन केलं आणि आम्ही विसरलो. पण या लोकांनी आमचे 6 नगरसेवक पळवले, आम्हा लोकांना त्रास दिला, आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये, सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी. आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडवून आणली मराठी माणसासाठी. आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे, म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन, उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते, त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं. आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे. त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्वाचे जे चेहरे आहेत, म्हणजे जसे अनिजा माजगावकर असेल, हिला तिकीट नाकारण्यात आली, असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आली, राहुल चव्हाण असेल, मग भरपूर जे आहेत, आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसेल. या लोकांना डावलण्यात आलं, ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं. जे शिलेदार, म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं. छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्माननीय राजसाहेब असतील, या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं, तसंच आता इकडे या पक्षाचा ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं मला चित्र दिसतं. म्हणजे पक्ष संपवण्याचं काम हे आहे का? मला वाटतं का मावळा देऊन उद्धव ठाकरेंनी म्हणजे पोळा करून घेतलेला आहे. नक्कीच ना, तुम्ही बघताच आहे ना. पक्ष संपवायचं काम. पण तुमच्यासोबत राज ठाकरेंनी चर्चा केली नाही का? कारण तुम्ही 2-3 वेळा शिवतीर्थमध्ये गेला होता, तर तुमची नाराजी होती अशा बातम्या आम्ही दाखवल्या. नाही, नाराजी मी तुम्हाला परत सांगतो, मला चर्चा केली की नाही? मला सीट पाहिजेच, हा मी कुठेही अट्टास धरला नाही. आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती, पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा. नक्की नक्की त्यामध्ये हरले साहेब. असं म्हणाल की साहेबांनी पक्ष सरेंडर केला, नक्की कोणाला सरेंडर केला? उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे. नेमकी अगतिकता काय आहे की त्यांना पक्ष ठाकरेंना उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर करावं लागलं? तर आता कसं आहे की बंधुप्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे, त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी, कारण ज्या वेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की, आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण, की कुठेही जागा वाटपावरून कटुता येऊन दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते केलं, बाबा चला ठीक आहे, तुला कुठली सीट पाहिजे, ही पाहिजे दिली, ह्याचा बळी पाहिजे दिला, तो नको आहे नाही दिला, या पद्धतीने त्यांनी केलेलं. कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही, कुटुंब